सावंत. तर मग तुम्ही पडळकर साहेबांचं त्याच्यामध्ये त्यांनी मला या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं. तसेच आज आपला खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे की आपले जे नव्याने मृत्यू झालेले दोन मानामध्ये निवडक आहेत सावंत साहेब आणि परब मॅडम, या दोघांच्या आपण अभिनंदनासाठी किंवा सत्कार समारंभासाठी आपण आज ठिकाणी उपस्थित आहोत. सावंत साहेबांच्याबद्दल बोलायचं तर मी माझ्याकडे एक 6 ते 7 महिने दोडामार्ग तालुक्याचा त्याग होता, कार्य होता. तर त्यांच्याशी माझे खूप चांगले जे संबंध राहिला, त्यांची ओळख पण आहे. त्यांचं म्हणजे मानवनिर्मित रक्षक होण्याच्या अगोदर पण त्यांनी वन्यजीवांच्या बद्दल त्याचं काम पण खूप चांगलं आहे किंवा त्यांना माहिती पण आहे. तिलारी खोऱ्याबद्दल त्यांचं ज्ञान भरपूर आहे. त्यांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं ज्यावेळेस त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम आहे. तसाच की समजा आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बाजूने बोलणार आहोत, फक्त पण गावात जी कंडिशन आहे कधी कधी काय असते की हत्तीचा उपद्रव आहे, आपण पण मान्य करतात, पण गावातल्या लोकांची पण काहीतरी बाजू असते ती सांगण्याची किंवा एक मिसकम्युनिकेशन होतं कधी कधी. समजा की फॉरेस्टची बाजू असते आणि गावाच्या लोकांची बाजू असते, पण दोघांचा एक ताळमेळ साधून मध्यम मार्ग काढण्याची किंवा गावाच्या लोकांना समजून सांगण्याची एक आमचा ऐकला नाही. पण जे गावाचे लोक आहेत मालवणी बोललं की निम्मे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो. आम्हाला मालवणी बोलता येत असल्यामुळे एक म्हणजे अटॅचमेंट होत नाही. तर संजय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मला पण त्यांचं खूप सारं त्यावेळी लावलेलं आहे. त्यानंतर भाग्यश्री परब मॅडम यांची माझ्या माहितीच्या सोडत नाही, पण त्यांनी ते पुस्तक तुम्ही दिलेलं मॅडम आहे. हां, ते पुस्तकामध्ये भरपूर वेळा वाचलेलं आहे. आम्हाला पण जास्त पक्षांची कसं आहे एक 15 ते 20 स्पीच आम्ही ओळखू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त. पण हे पुस्तक पाहिल्यानंतर आम्हाला पण त्याचा खूप फायदा झाला. ह्याच्यापुढे पण मानव वन्यजीव रक्षक यांचे वन्यजीव रक्षण तसेच वन संवर्धन ह्यासाठी खूप त्यांचं मोलाचं कार्य आहे किंवा वन विभागाला त्याची खूप मोठी मदत होऊ शकते. अवेक ऊसतोड असेल किंवा तस्करी असेल वन्य प्राण्यांची त्याच्याबद्दलची माहिती एक प्रकारे गुप्त माहिती असेल त्या किंवा जे आपले वनमध्ये होतं एक SOP आहे. समजा बिबटची मृत्यू झाला, वाघाचा मृत्यू झाला किंवा कोणत्याही वन्य प्राण्याचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी एक त्रयस्थ व्यक्ती वन विभागाचे कर्मचारी असतात, पण एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मानव वन्यजीव रक्षक यांच्यासोबत राहणे, त्यांनी म्हणजे आपल्याला सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. असं नाही की समजा हे तुमचे प्रतिनिधी आहेत, मानव वन्यजीव रक्षक म्हणजे हे जनतेचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे असं नाही पाहिजे की वन विभागाने म्हणजे काही नाही त्या ठिकाणी. त्यासाठी हे वॉच ठेवण्यासाठी वन विभागावरील वॉच ठेवण्यासाठी पण मानव वन्यजीव रक्षक हे खूप मोलाचं कार्य करत आहेत. तसेच मी आता मला 10 वर्ष झालेली वन विभागामध्ये आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल मलाही सांगायचं आहे. मी नागपूरला काम केलेलं आहे, नंतर सांगलीमध्ये पण काम केलं, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला एवढे सगळे नागरिक वन्यजीवांच्या बद्दल किंवा पर्यावरणाबद्दल मी पहिल्यांदा पाहतो एवढे पुढेच नाही. म्हणजे माहिती पण असणारे जास्त आणि ते आत्मीयता असणारे आणि म्हणजे असे खूप कमी लोक आहेत की आता पोटामध्ये इतके लोक आहेत ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ते आपल्याशी वन विभागाशी बोलणार किंवा माहिती सांगणार. पण इथे कसं आहे की भरपूर लोक असे आहेत की म्हणजे तुम्हाला वन्यजीवांच्या बद्दल आत्मीयता असणारे किंवा वृक्षांच्या बद्दल आत्मीयता असणारे. तर मी या सिंधुदुर्गमधील सर्व जे नागरिक आहेत त्यांचं याबद्दल मी आभार मानतो. तसेच पडळकर साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.